विठाला विठाला रामेश्वर शास्त्रींनी या अभंगातून तुकाराम महाराजांचा परमार्थ सांगितलेला आहे. रामेश्वर शास्त्रींनी तुकाराम महाराजांचा परमार्थ सांगितला. तुकाराम महाराजांचा नामस्मरणाची ताकद सांगितली. कोण तुकाराम महाराज? कोण तुकाराम महाराज? ज्यांच्या पूर्वजांनी भगवंताकडे साकडं घातलं, ज्यांच्या पूर्वजांनी भगवंताकडे साकडं घातलं आणि भगवंताला सांगितलं की आमच्याही कुळामध्ये एक भगवत भक्त जन्माला घाला, आणि त्याचाच प्रसाद म्हणजे तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? ज्यांनी अशा बालवयामध्येच कीर्तनाला साथसंगत करावी महाराज, कीर्तनामध्ये प्रमाण द्यावी. ज्याप्रमाणे आता हे बाल आहेत ना, बाल हे टाळकरी, बाल टाळकरी, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. सोपं नाही महाराज. या वयामध्ये असताना तुकाराम महाराजांनी कीर्तनाला साथसंगत करावी, प्रमाण द्यावे. ते तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? गृहस्थ आश्रमामध्ये जिजाऊ सारख्या पतिव्रता पत्नी ज्यांना मिळाल्या, ते तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? हा संसार करत असताना, हा संसार करत असताना संसारातच राहिले, परंतु संसाराच्या नावे घालोनिया आणि वाढता हा पुण्य धर्म. संसारात राहून शून्य किंमत दिली आणि परमार्थ साधला, ते तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? ज्यांनी परमार्थ करण्यासाठी भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, नवे नवे घोरवडा डोंगरावर जाऊन विठ्ठल 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 नामस्मरण करावं महाराज, ते तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? भंडारा, घोरवडा आणि भामचंद्र डोंगरावर तपश्चर्या करत असताना कधी सापाच्या रूपाने, कधी वाघाच्या रूपाने, तर कधी हरणांच्या रूपाने देवाने येऊन दर्शन द्यावं महाराज, ते तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? एकाच वाक्यात सांगू, ह्या पृथ्वी तलावर जे कोणाला शक्य झालं नाही, नवे नवे देवाला सुद्धा शक्य झालं नाही. काय? स्वतःचा देह घेऊन सदैव वैकुंठाला गेले, ते तुकाराम महाराज. आणि अशा तुकाराम महाराजांची बीज आपण या ठिकाणी आज साजरी करत आहोत. आणि या बीजे निमित्ताने या ठिकाणी ही कीर्तन रूपी सेवा विठाला विठाला. वा वा.